हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी इथे सकाळी अंगणामध्ये पाणी घालत आहे. अंगणामध्ये आणि झाडांना पण मी सकाळीच पाणी घालून घेते, कारण झाडांना दिवसभर त्याच्यामुळे थंडावा मिळत असतो. सकाळी सकाळी अंगणामध्ये पाणी घालणे, रांगोळी घालणे हे मला सर्वात जास्त आवडते. आपण घर जेवढं सुंदर आतमधून ठेवत असतो तेवढंच चांगलं बाहेर पण ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. अंगणामध्ये पाणी टाकून झाल्यानंतर म्हटलं आता थोडी पेटपूजा करून घ्यावे. तर मी इथे चिकू खाऊन घेते आहे. आमच्याकडे खूप सारे चिकू आणलेले होते, तेच मी आता खाऊन घेते आहे. तर आज मला ही कारल्याची भाजी बनवायची आहे, जी की अजिबात कडू बनत नाही. सर्वात आधी मी कारली स्वच्छ धुवून घेतले आणि ते बारीक बारीक कट करून घेतलं. त्यानंतर त्याला थोडं मीठ लावून 15-20 मिनटं ते तसेच ठेवले. त्यामुळे काय होते, त्या कारलेला पाणी सुटतो आणि नंतर ते आपण थोडंसं पिळून अशा पद्धतीने काढून घ्यायचे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो काही असलेला कडवटपणा तो पाण्यासोबत निघून जातो आणि आपली कारल्याची भाजी ही कडू होत नाही. तर बघा, मी मीडियम साईजचे 5-6 कारले घेतले होते. त्यामधून एवढं सारं पाणी निघालेलं आहे. भाजी बनवण्यासाठी इथे 2 मोठ्या साईजचे कांदे मी उभे बारीक चिरून घेतले आणि 1-2 मिरची आणि टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे. इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि तो परतवून घ्यायचा. तो 1 मिनिट शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेले कारले टाकून घ्यायचे आणि ते चांगले परतवून घ्यायचे. त्यामुळे आपले कारले पण कांद्यासोबतच थोडे चांगले फ्राय होऊन जातात आणि कारल्याची भाजी कडू पण लागत नाही. त्यानंतर थोडे शिजवल्यानंतर त्यामध्ये मिरची आणि टमाटर घालून घ्यायचं, कारण आता आपले कारले हे शिजून गेलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट, मीठ आपण आवडीनुसार टाकून घ्यायचं आणि ते चांगले परतवून घ्यायचे. आणि एक गोष्ट, आपण कारल्याची भाजी बनवत असताना ती झाकून ठेवायची नाही, त्याच्यामुळे आपली कारल्याची भाजी ही अजिबात कडू होत नाही. तर इथे आता कारल्याची भाजी तयार आहे. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.